कलापिनी नाट्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. तळेगाव दाभाडे येथील कलापिनी नाट्यसंस्थेच्या वतीने आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी नाट्यकलेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी रंगभूमीच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधावा असे आवाहन केले. कार्यक्रमात डॉक्टर अनंत परांजपे यांनीही मनोगत व्यक्त करत नाट्य संस्कारांची गरज अधोरेखित केली. हे शिबिर 16 वर्षापुढील सर्व वयोगटातील कला रसिकांसाठी खुले असून अभिनय, संवादफेक, आवाजाची तयारी, रंगमंचावरील हालचाली तसेच व्यक्तिमत्व विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी उत्साहाने प्रशिक्षण घेत आहेत. कलापिनी नाट्यसंस्थेच्या या उपक्रमाचे पालक आणि कला रसिकांकडून कौतुक होत आहे आणि हे शिबिर पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. मी येऊ का बाहेर? येऊ ना? मला सरळ व्हायचंय, पण त्या पेटीमध्ये इतका वेळ आखडून बसल्यामुळे आता मला करता येत आहे, हालचाली करता येत आहेत. मला लोकांशी बोलायचंय, मला इथं 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 मला नाटक करायचंय, मला हसायचंय सगळ्यांबरोबर. सगळ्यांची दुःख आहेत ना, ती मला समजून घ्यायची, सगळ्यांमध्ये सगळ्यांशी बोलायचंय, माझ्या मनातल्या वेदना दाखवायच्या किंवा मला त्रास देणाऱ्या या ब्रिगेडाशी बोलायचंय. मुद्दाम आहे. बघितलं त्याच्या भुवया कशा आहे? भीती वाटते मला त्याची. सारखी नजर रोखून असतो तो सगळ्यांवर. ह्या मुखवटे सगळीच माणसं चढवतात आपापल्या स्वभावानुसार, आपापल्या कुवतीनुसार, आपापल्या आतल्या आत्मशक्तीनुसार आणि लोकांवर राज्य करतात. पण त्याच्याबरोबर मला मदत कोण करतं माहितीये? त्याच्याबरोबर मला मदत करतो तो सगळ्यांशी गोड 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 बोलणारा, सगळ्यांचा थोडासा पावलात का होईना पण काहीतरी तुम्हाला येऊन मदत करणारा, मला साथ करणारा आणि या ब्रिगेडाच्या अत्याचाराला उत्तर देणारा, कदाचित त्याची फजिती करणारा हा माझा साथीदार आहे. हे तुम्ही बरं केलं नाही. मला तुमचा इतका राग आलाय ना की असं वाटतं की तुमचा गळा घोटावा. आपण हसू, पण तेच जर आपण म्हणलो मला तुझा इतका राग आलाय ना की तुझा गळा घोटलो तो काही अळशिवी, तरी आपण हसतो. मग याच्यामधली आपल्याला पटेल असं काय, पटेल असा अभिनय म्हणजे त्यावेळेला दिलेल्या परिस्थितीत तो माणूस कसं वागेल आणि कसं बोलेल ह्याचा आपण विचार करायचा आणि त्याप्रमाणे ॲक्शन करायचं. हे म्हणायला अगदी सोपे पण करायला अतिशय अवघड आहे. परंतु ते अवघड करायला हे जे आपलं शिबिर आहे ते उपयोगी पडतं. मग तुमचं वय काही असो आणि त्याच्याकरता शिबिर म्हणजे आता पुस्तक आपण वाटलं इथे कवायती असणार, वेटलिफ्टिंग असणार, पळायला लावणार. असाध्य ते साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आजच आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या. ॲडव्होकेट बापूसाहेब फोंडे हायस्कूल स्वतः शाळेचे सेक्रेटरी आणि चेअरमन आई वडिलांप्रमाणे मुलांच्या सोबत असतात. विद्यार्थी व पालक यांना तत्परतेने मार्गदर्शन व सहाय्य करणारा कार्यालयीन कर्मचारी वर्ग, अनुभवी शिक्षक वर्ग आणि सकारात्मक वातावरण, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शनासाठी तत्पर. मुले अगदी आनंदाने शाळेत येतात. सामान्य माणसाला असामान्य बनवणारी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीकडे असलेली कला.
आणि असेच कलाकार घडवण्यासाठी आमच्याकडे आहे आर्ट रूम आणि आमचे आर्टचे उत्कृष्ट असे शिक्षक. या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाशी सांगड घालणे खूप गरजेचे आहे. त्याच्यामुळेच गरजेचा आहे तो कम्प्युटर. आमच्या शाळेमध्ये 2 सुसज्ज अशा कम्प्युटर्स लॅब आहेत. शास्त्र शिकण्यासाठी प्रात्यक्षिक खूप महत्त्वाचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री यांसारख्या विषयांसाठी सुसज्ज अशा लॅब्स आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत. वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी बायोलॉजीची लॅब देखील आमच्याकडे उपलब्ध आहे. स्वच्छ आणि नीटनेटके शौचालय, आरोग्य आणि स्वच्छतेला अधिक माहितीसाठी आमच्या शाळेला भेट द्या. तसेच दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा. मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.